तुम्ही कसं आयुष्य जगता हे तुम्हाला दीर्घायुष्य होण्यासाठी खूप मदत करतं. होय मित्रांनो, तुम्हालाही दीर्घायुष्य जगायचं आहे का? आणि ते पण तुम्ही एकदम आनंदाने जगायचं आहे का? अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सहजपणे आनंदी व दीर्घायुष्य जगू शकतात. हो की नाही मित्रांनो? मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एखाद्या मित्राविषयी बोलत असू आणि इतक्यात त्याचं नाव घेताच तो आपल्यासमोर हजर झाला, तर आपण सहज सांगतो, "अरे वाह! तुझंच नाव घेतलं. 100 वर्ष आयुष्य." आणि हेच 100 वर्ष आयुष्य जर आपल्या सगळ्यांना मिळालं तर? आहे की नाही आनंदाची गोष्ट? नक्कीच मित्रांनो, ही आपल्याला सगळ्यांना मिळवता येईल आणि हे मिळवण्यासाठी मदत करणारं म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये एक इकिगाई असतो आणि तो शोधणं खूप गरजेचं आहे. इकिगाई हा एक जापनीज वर्ड आहे आणि या इकिगाईचा अर्थ होतो दीर्घायुष्य, निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य हे सांगणारे इकिगाई हा शब्द आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या इकिगाईची सुरुवात कशी? तर आपल्या आयुष्यामध्ये नेमकं सुरुवात करताना जे काही जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करतो, तर सुरुवातीपासून आपल्याकडे कोणताही उद्देश नसतो. मात्र जेव्हा आपल्याला समजतं, का रे माझ्या आयुष्यातील काहीतरी उद्देश आहे का? आणि हो, त्याच्यातून नुसता उद्देश आपल्या स्वतःसाठीच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी काही उपयोगी आहे का? हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मग याच नंतर सुरू होते आपल्या आयुष्यातील इकिगाई. नक्की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे? हो मित्रांनो, 10वीपर्यंत आपण शिक्षण घेतो, 12वीपर्यंत शिक्षण घेतो, म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन पण घेतो आणि मात्र इथेच आपलं आयुष्य संपतो, की आपल्याला पुढे काय आपलं आयुष्य जगताना नेमका उद्देश काय? आणि या उद्देशामुळे आपलं जीवन आनंदाने निरोगी जगता येईल का? होय मित्रांनो, इकिगाईचा अर्थ इतकाच नाही तर तो खूप मस्त छान पद्धतीने विस्तृतपणे समजून सांगणारं पुस्तक म्हणजे इकिगाई. या पुस्तकामध्ये तुम्ही छान पद्धतीने जे जापनीज लोक आहेत किंवा दीर्घायुष्य लोक आहेत त्यांचा अभ्यास केला आणि त्यांची जीवनशैलीचा अभ्यास करून कशा पद्धतीने आपल्याला जीवन जगता येईल हे सांगणारं हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांचं हे पुस्तक आहे आणि खूप अतिशय सुंदर हे पुस्तक आहे. या पुस्तकामधून आपल्याला समजतं का ते कोणत्या पद्धतीने जीवन जगतात, त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. मग हेच आपणही अवलंबलं तर आपल्यालाही दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात. मी या धड्यामध्ये पहिला जो धडा आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इकिगाई शोधायचा आहे. मग हा इकिगाई नेमकं कशासाठी? तर आपलं वय वाढत असतानासुद्धा आपण तरुण राहू का? याचं उत्तर देणार आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? का आपलं वय हे विशिष्ट कालावधीपुरतंच वाढतं. त्याच्यानंतर आपले पेशी काम करत नाहीत आणि पेशी काम न केल्यामुळे आपलं शरीर नवीन पेशी निर्माण करत नाही. म्हणून आपण वयस्कर होतो आणि आपलं वय कमी कमी होत जातं आणि वृद्ध झाल्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला मृत्यू होतो. मात्र हेच टाळता येईल का? आजकालचा जर हिशोब केला तर अतिशय कमी वयामध्ये आपल्या पिढीचा जर विचार केला ना, तर त्यांचं वय हे खूप कमी कमी होत चाललेलं आहे. बघा ना विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, आता आपण मित्रांनो छानपैकी जर निरीक्षण केलं आजूबाजूला, तर साधारण 30-35 वयामध्येच केस पांढरे होतात किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या निर्माण होतात. हे का? तर सगळ्यात महत्त्वाचं कामाचा अतिताण या गोष्टींमुळे आपल्याकडे निर्माण होतो. आणि त्याचबरोबर कामाचा ताण का निर्माण होतो? कारण मनुष्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे जीवन जगण्यासाठी हेच त्याला माहीत नाही, त्याचा उद्देशच माहीत नाही. मग सगळ्यात महत्त्वाची मदत करणारं पुस्तक म्हणजे इकिगाई. या पुस्तकातून तुम्हाला तुमचं ध्येय कसं निवडावं आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही साधे साधे व्यायाम केले पाहिजेत. त्याबरोबर तुम्ही पोटभर न जेवण करता फक्त 80%च जेवण करणे, म्हणजेच तुम्हाला अतिरिक्त फॅट न मिळता तुमचा बॉडी मास इंडेक्स हा 23 ते 25च्या आत राहील आणि तुम्ही निरोगी, सुखदायी दीर्घायुष्य जगू शकतात. त्याबद्दल
अतिशय ताण न घेता थोडासा ताण घेणे आणि त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे जर जीवन जगायला उपयोग केला तर तुम्ही जास्त ताण घेतल्यानंतर तुमच्या पेशींना ताण होतो आणि तुम्ही दीर्घायुष्य जगू शकत नाही. मात्र तोच ताण थोडासा असेल आणि त्या ताणातून तुमच्या पेशी तुम्हाला जास्त तरुण राहण्यासाठी मदत करतात. पण लक्षात घ्या, जास्त ताण नको. मग सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम, पुरेसा आहार आणि बरोबर झोप पण पुरेशी असणं गरजेचं आहे. जर पुरेशी झोप असेल तर तुम्ही नक्कीच दीर्घायुष्य जगू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं इकिगाई शोधण्यासाठी मदत करणारे हे पुस्तक आहे, तर तुम्ही ते नक्की वाचा. त्याच्यापैकीचा आज हा आपला पहिला भाग होता. अशा काही भागांमध्ये आपण त्याचं सविस्तरपणे विस्तृत करूयात. तर चला आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रांबरोबरही शेअर करा. मित्रांनो, ह्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही शिकतायत तर त्याचा फायदा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरायला सुरुवात करा. एक गोष्ट जरी तुम्ही या व्हिडिओतून घेतली तरी मला आनंद आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती वापरत आहात. मित्रांनो, नुसतं ऐकू नका, बघू नका, तर तुम्ही तुमच्या आयुष्य सुधारवण्यासाठी त्याचा वापर करा. भेटू